हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर इथे सकाळची अशी पहाट झालेली आहे आणि अलार्म वाजला ना वाजला उठल्याबरोबर लगेच कोमट पाणी घ्यायचं आणि कामांना सुरुवात करायची. पीठ भिजवलं, तसेच मूग मटकी आणि गावठी चणे भिजायला घातलेले, त्याची अशी ओलसर भाजी बनवलेली आहे. थोडी रस्सा भाजी अशी बनवली ना की मग खायला बरे वाटते. तर भाजी बनवली आणि त्याचबरोबर लगेच चपाती बनवायला घेतली. चपात्या बनवून झाल्या, सरांचा टिफिन भरला आणि सर कॉलेजला गेले. तर आता इथे डॉट वाजलेले आहेत 6:15, म्हणजे 10 मिनटं पुढे आहेत घड्याळ. आणि इथे मी करायला घेतलेली आहे एक्सरसाइज. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. आज जम्पिंग जॅक करत आहे मी. तर फ्रेंड्स, आपण 35+ स्त्रियांनी जर असं रुटीन ठेवलं तर कायम आपण फिट राहू. आणि बघा, आपण बघतो की आता 35-40 नंतर शरीर लूज पडतं आणि अगदी वजन वाढतं. म्हणजे वजन वाढणं म्हणण्यापेक्षा शरीरात खूप फॅट्स वाढतात आणि आपल्याला कंटाळा येतो, काही करायला मन लागत नाही. तर हे कशामुळं? तर आपल्या शरीरामध्ये खूप सारे फॅट्स वाढलेले असतात आणि मग आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो आणि आपण पुन्हा मग आळसवानच जीवन जगायला लागतो. त्यामुळे एकदा आपण असं रुटीन स्वतः ठरवलं की सवय केली ह्या गोष्टींची, तर त्या आपण केल्याबिगर राहत नाही. तर आपण अशा सवयी करायच्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर मेडिटेशन करायचं, सूर्यनमस्कार 12 घालायचे, खूप सारे व्यायामाचे प्रकार आहे, साधे सोपे, तुम्हाला जमतील तसे. अगदी 15 ते 20 मिनटं आवर्जून तुम्ही वेळ काढून केलं पाहिजे. वाढत्या वयामध्ये कसं होतं की आता आपण बघतो की खूप सारे वेगवेगळे आजार निघालेले आहेत. तर आपण रोजचा व्यायाम केला तर आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं, पिरियड्स रेग्युलर येतात, आपल्या चेहऱ्यावर ग्लो राहतो, पुन्हा चेहरा आपला टाईट असा, स्किन छान नितळ राहायला लागते. पाणी भरपूर प्यायचं आणि असंच रुटीन ठेवायचं की हेल्दी आपण मोड आलेले स्प्राउट्स वगैरे जेवणात त्याचा समावेश करायचा. पालेभाज्या, आता थंडीचे दिवस आहेत बघा, खूप साऱ्या पालेभाज्या आणि मेथी, पालक वगैरे तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचं वाटाणा वगैरे आणून असं वेगवेगळं काही ना काही आहारामध्ये तुम्ही तसा आहार घ्यायचा आहे पौष्टिक, तर बनवायचं आहे. आणि कसं होतं की आपल्या याच्यावर असतं की आपलं रुटीन आणि आपण काय खातो आहे किंवा काय करतो आहे दिवसभरामध्ये, हे आपल्यावर डिपेंड असतं. आणि रोज उठून आपण नाश्त्यामध्ये काय बनवायचा हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. तर तुम्ही असं जर रुटीन ठेवलं तर बघा, कदाचित तुम्हाला ते फायद्याचं ठरू शकतं. तर आता मी इथे 2 दिवसापूर्वी मेथी डिंकाचे लाडू बनवले, तर त्याची रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेलीच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि थंडीमध्ये आवर्जून बनवा. आणि आज नाश्त्यामध्ये मी इथे लाडू घेतलेला आहे मेथी डिंकाचा. तर मुलांना पण मी एक लाडू आणि माझ्यासाठी पण मी घेतलेला आहे. तर आपण पण आपल्या शरीराची अशी काळजी घेतली पाहिजे. थंडीमध्ये काय होतं, पाणी कमी आणि आहार आपण जास्त घेतो आणि त्यामुळे कसं होतं की शरीराला जर हालचाल नसेल तर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही आणि आपलं फॅट्स शरीरामधले वाढत जातात. त्यामुळे आपण आहार पण तसा घ्यायचा पौष्टिक आणि त्याचबरोबर आपली पचनक्रिया व्यवस्थित असेल तर बघा आपलं वजन मेंटेनमध्ये राहतं आणि जास्त शरीरामध्ये फॅट्स वाढत नाहीत. त्यामुळे पाणी वगैरे भरपूर प्यायचं, मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या आणि घरामध्ये असंच हेल्दी आपण आहार बनवला ना तर आपल्याला बघा असं स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडत नाही. तर मी अशा ह्या गोष्टींची सवय केलेली आहे आणि असं मी मूग, मटकी आणि चणे हे असं आठवड्यातून 2दा मी भिजायला घालते आणि असंच कधी-कधी शॅलो फ्राय वगैरे करून किंवा चटकदार असं बनवून किंवा भाजी बनवून, उसळ बनवून असं करत असते मी जेवणामध्ये. तर आता याचं बघा, मी रात्री भिजायला घातलेलं आहे, तर हे सकाळी असं पाणी काढून ठेवायचं. वेगळं असं फडक्यात बांधून ठेवत नाही. काही जण बघा फडक्यात बांधून ठेवतात मोड येण्यासाठी, तर काही गरज पडत नाही आहे फडक्यात बांधायची. फक्त असं टोपामध्ये स्वच्छ धुवून पाणी काढून टाकायचं आणि झाकण ठेवून असंच ठेवायचं. लगेच त्याला दुसऱ्या दिवशी मोड येतात. तर मी असं करत असते अल्टरनेट वेगवेगळं, असं मूग, मटकी, चवळी वगैरे असं सगळं एकत्र, राजमा वगैरे असं कधी-कधी एकत्र भिजायला घालून त्याला मोड आणून त्याची अशी सुकी भाजी किंवा नुसतं शॅलो फ्राय करून घेत असतो. तसेच कोमट पाणी, फॅट कटर ड्रिंक रात्रीच्या वेळेला आणि दुपारच्या वेळामध्ये ब्लॅक टी किंवा ग्रीन टी असं मी रुटीनच ठेवलेलं आहे. आता आपण हाऊसवाईफ, होममेकर म्हटलं तर घरामध्ये आपल्या कामातच दिवस जातो आणि लक्षात राहत नाही. मग हे आपण आवर्जून असं पाणी भरपूर प्यायचं
आणि असं दुपारच्या वेळामध्ये जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी वगैरे असं घेतलं, असं रुटीन ठेवलं तर आपलं वजन मेंटेन राहतं. आता आपण बघतो की 35-40 नंतर स्त्रियांचं शरीर खूप लूज पडतं, स्किन ढिली पडते आणि त्याचबरोबर बघा काही काही वेळेला त्यांचं वय पण एवढं नसतं, पण असं वाटतं की ते खूप 50-60 वयाचे आहेत, कारण त्यांच्या शरीरावर थकवा जाणवतो आणि तसेच ते राहताना पण मग फॅट्स वगैरे शरीरामध्ये जास्त असेल तर आपल्याला आळस, कंटाळा येतो आणि ते सगळं आपल्या चेहऱ्यावर वगैरे दिसून येतं. तर आपण कसं असं ॲक्टिव्ह किंवा आपल्याला एक एनर्जी येण्यासाठी आपण तसं रुटीन आपलं ठेवणं गरजेचं आहे आत्ता तरी. कारण कसं आहे, आता आपण बघतो की खूप सारे आजार जडतात. पिरियड्स रेग्युलर न येणं, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, PCOD ह्यांसारखे आजार आपल्या स्त्रियांना जडतात आणि मग नंतर मग काय होतं, कालांतराने एक आजार करून मग आपल्याला गोळ्या औषधं चालू होतात. मग तेच मेडिसिन घेण्यापेक्षा आपण जर असा रुटीन आणि आहार असा घेतला तर आपण फिट राहू शकतो आणि एकही गोळी तुम्हाला म्हणजे चालू राहणार नाही. तर मी रोज एक्सरसाइज करते 15-20 मिनटं. सकाळी नाही जमलं तर मी संध्याकाळी तरी वेळ काढतेच आणि करते. थंडीमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, तसेच हातापायांना मुंग्या येणे, केस गळणे हे सगळे प्रॉब्लेम थंडीमध्ये सुरू होतात आणि आपल्याला मोठा काच लागतो. असं वाटतं की ती थंडी येऊच नाही. पण यावर सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे आज मी तुम्हाला मेथी डिंकाचे लाडू दाखवणार आहे. लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत रोज एक लाडू खायचा आणि काय फरक पडतोय हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. लाडवासाठी इथे 1 किलो काळे खारीक घेतलेले आहेत, त्याच्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे म्हटलं तर 2 दिवस नक्कीच जातात. जर ओलसर खारीक असेल तर त्याच्या बिया काढून उन्हाला 1 दिवस वाळवायच्या आहेत आणि नंतर लाडू बनवायला घ्यायचे आहेत. तर आता इथे मी खारकांच्या बिया काढून 1 दिवस उन्हाला वाळवल्या आणि आता मी लाडू करायला घेतलेले आहेत. करण्यापूर्वी पहिले ते तूप टाकून, साजूक तुपाचाच वापर करायचा आहे. साजूक तूप टाकून मी खारका चांगल्या भाजून घेतलेल्या आहे. व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेला आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. आता इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता, असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे, परंतु सगळे घटक त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तर आता इथे थोडंसं साजूक तूप टाकून खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. खोबरं यासाठी भाजायचं की त्याचा खवटपणा हा नाहीसा झाला पाहिजे. कधी कधी खोबऱ्याला खवटपणा असतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं. आता त्याच कढईमध्ये मी इथे काजू बदामसुद्धा भाजून घेतलेत. याचं प्रमाण म्हणाल तर आतपाव या प्रमाणामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. काजू आतपाव आणि बदाम आतपाव घेतलेले आहेत. आता ते सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर इथे मी जवस घेतलेलं आहे. आता जवसचं प्रमाण म्हणाल तर 1 छोटी वाटी घेतलीत, म्हणजे तर 50 ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये मी जवस घेतलेले आहे. आता इथे मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाणे हे 4 चमचे घेतलेले आहे, कारण मेथीला कडूपणा असतो, त्यामुळे इथे फक्त 4 चमचे मेथीचा वापर केलेला आहे. आता मेथी आणि जवसाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे. मेथीमुळे हेअरफॉल कमी होतो, पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर बघा शुगर, मधुमेह हे कमी करण्यास, कंट्रोल करण्यास मदत करतं. जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढं तुमच्या शरीराला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट चांगला 100% पडेल. त्यामुळे मेथी हे आपल्याला पोटातून, आहारातून गेली पाहिजे. आता ही मेथी बघा मी भाजून बारीक करून घेतलेली आहे. तर आता सगळं हे मी तुपामध्ये, साजूक तुपाचा वापर केलेला आहे लाडवासाठी. आणि आता इथे मेथी भाजून ही मिक्सरला ग्राइंड करून घेतली. फाईन पावडर तयार करून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी बघा 1 पेलाभर दूध घेतलेला आहे, म्हणजे मोठा पेला आहे मीडियम साईजचा. त्यामध्ये मी कोमट दूध आहे, जास्त पण थंड नाही आणि जास्त पण गरम नाही आहे. कोमट दुधामध्ये हे मेथी पावडर आपल्याला भिजत घालायची आहे. भिजत घालेपर्यंत बाकी आपण प्रोसेस तोपर्यंत करून घेऊया. तर मेथी आता इथे बघा मी पेलाभर दुधामध्ये भिजत घातलेली आहे. क्वांटिटी बघून तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 4 चमचे मेथीसाठी 1 पेलाभर, मोठा पेला असं दूध घेतलेलं आहे कोमट, आणि त्यामध्ये भिजत घालायची आहे आपल्याला ही मेथी पावडर. आता हे मी साईडला ठेवलं. तोपर्यंत बघा आता हे सगळं मी भाजून घेतलेलं आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता जवसाचे पण तुम्हाला चांगले फायदे माहिती आहेत. जवसामुळे वजन मेंटेनमध्ये राहतं, वेट लॉस होतं, त्याचबरोबर बघा पचनक्रिया सुधारतं आणि स्किनसाठी आणि केसांसाठी जवस हे खूप इफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे जवसाचा वापर करायचा आहे यामध्ये. आता मिक्सर जारमध्ये बघा खोबरं, खारीक आणि त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलेले आहे काजू बदाम, ते त्यामध्ये थोडं थोडं सगळं घालून मिक्स करून असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरचं पातं देखील खराब होत नाही आणि खारकांमधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या. काळ्या खारकांऐवजी तुम्ही साखरी खारका जरी वापरल्यात तरी चालेल.
तसेच आता बघा हे मी मिक्सरला फिरवून घेतले सगळं. आता त्यानंतर आपण कढई तापायला ठेवली. कढईमध्ये इथे बघा साजूक तूप, तेल तुम्ही काही घेऊ शकता डिंक तळण्यासाठी. तर आता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे डिंक तळायला. तर डिंकाचं प्रमाण म्हणाल तर इथे मी आतपाव डिंक घेतलेला आहे, म्हणजे 125 ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे. हा किराणा स्टोअरमधून आणला आहे, परंतु तो तळताना अगदी असा फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत तो चांगला तळला पाहिजे. तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नॉर्मल गॅसवर असं सतत हलवायचं. डिंकाला काळा कलर जरी आला तरी तो आतमध्ये कच्चा राहतो काही वेळेला, त्यामुळे व्यवस्थित असा तो तळून घ्यायचा आहे. तर डिंक कंबरदुखी, पाठदुखीसाठी खूप फायद्याचा आहे, त्यामुळे डिंकाचा वापर आवर्जून करायचा आहे. थंडीमध्ये तर मेथी आणि डिंकाचे लाडू खायचेच. दर थंडीमध्ये जर तुम्ही केलं तर बघा तुमच्या हातापायांना मुंग्या येणार नाही. कधी कधी आपल्या घरामध्ये एजेड आजी लोक, बाबा लोक असतात, त्यांना मुंग्या येतात, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी याचा त्रास होतो. जर हा लाडू थंडीमध्ये तुम्ही रोज सकाळी एक खाल्ला तर ह्या सगळ्या आजारांवर हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये एकदा तरी करा. आता बघा त्याच कढईमध्ये मी थोडं तूप घातलं 4 ते 5 चमचे आणि त्यानंतर हे जी मेथी आपण भिजायला घातली होती दुधामध्ये, ती व्यवस्थित अशी भिजलेली आहे, म्हणजे पूर्ण कोरडी अशी ड्राय होते, शोषून घेतं ते दूध आणि अगदी मोकळी होते. तर ते असं दुधामध्ये चांगली भिजल्यानंतर आपल्याला इथे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 चमचे मी तूप घातलं आणि तुपामध्ये व्यवस्थित अशी मोकळी करून आपल्याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे असं भाजल्याने काय होतं तुपामध्ये मेथी, की त्याचा कडूपणा पूर्ण नाहीसा होतो आणि लहान मुलं अगदी आवडीने ते लाडू खातात, म्हणजे कडू अजिबात लागत नाही चवीला. तर काही काही वेळेला बघा काही जण मेथी लाडू करतात आणि मेथी पावडर तशीच टाकतात, तर ते न भाजता किंवा दुधात न भिजवता तर ते लाडू कडवू लागतात चवीला, त्यामुळे लहान मुलं मग कंटाळा करतात खायचा. तर असं तुम्ही करायचं आहे. आता हे सगळं बघा मिक्सरला फिरवून घेतलं. आता त्यानंतर तो जो डिंक आपण तळून घेतला तो सुद्धा मिक्सरला असा गरगरीत बारीक वाटून घ्यायचा. अगदी बारीक पेस्ट नाही, गरगरीत वाटायचं आहे, म्हणजे खाताना दाताखाली आलं की छान लागतं चवीला. तर आता इथे मी बघा मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि ते पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये बघा मी इथे भोपळ्याचे बी घेतलेले आहेत. तर हे खूप डाएटसाठी, वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचे आहेत आणि हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. तर आता माझ्याकडे होते म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले आहे. आपले जे लाल भोपळा असतो त्याच्या बिया फोडून मी हे घरगुती बी तयार केलेले आहेत. हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये वगैरे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला सहज ते मिळतील. तर इथे मी घरामध्ये होते म्हणून त्यामध्ये ॲड करते. तुम्ही ते स्किप करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. तर आता त्याच कढईमध्ये बघा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, आणि त्यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ यासाठी त्याच्यामध्ये मिक्स करायचं, तर तुम्ही एक लाडू खाल्ला तर दमदार अशी तुमची भूक भागली जाते, म्हणून 2 कप गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सुद्धा साजूक तुपामध्ये चांगलं व्यवस्थित अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते तुपामध्ये भाजून घ्यायचं. जसं आपण बेसनाचे लाडू बनवतो तसंच गव्हाचं पीठसुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर खूप पौष्टिक आहेत लाडू हे. तुम्ही एकदा कराल तर बघा सारखेच असेच बनवाल आणि थंडीमध्ये आवर्जून सगळ्यांनी खायला पाहिजेत हे. तर तुमचं वजन कमी करतं, वजन मेंटेनमध्ये ठेवतं. आपण यामध्ये एवढे घटक ॲड केलेले आहेत, तर ते गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हेअर फॉल, स्किनसाठी सगळ्या आजारांवर रामबाण उपाय आहे. अगदी अनमॅरिड मुलींचे किंवा स्त्रियांचे प्रॉब्लेम, पिरियड्स जर रेग्युलर येत नसेल तर ते सुद्धा रेग्युलर येतील. लहान मुलांची स्मरणशक्ती अगदी तीव्र होते, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते त्यांची. आणि त्याचबरोबर बघा हे लाडू एक खाल्ला तर अगदी तुमचं भूक भागून जाते. सकाळी एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दुपारपर्यंत म्हटलं तरी भूक लागणार नाही. त्यामुळे अगदी धावपळीच्या याच्यामध्ये तुम्ही हे लाडू आवर्जून करायचेत आणि रोज एक सकाळी एक लाडू खायचा आहे. आता तुम्ही बघू शकताय बघा पूर्ण गव्हाच्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर होत आलेला आहे. एवढं आपल्याला इतपत असं भाजून घ्यायचं आहे नॉर्मल गॅसवर आणि सतत हलवायचं. अगदी मोकळं असं तुपामध्ये कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चव अप्रतिम लागते लाडवाला आणि खूप म्हणजे असे लाडू बघा खूप चविष्ट आणि रुचकर बनतात. तर आता हे भाजून झालेलं आहे, तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता त्यानंतर आपण इथे परत 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे.
2 ते 3 चमचे तर इथे मी तूप घेतलेलं आहे साजूक, आणि त्यामध्ये इथे बघा अर्धा किलो या प्रमाणामध्ये मी गूळ घेतलेला आहे. हा गूळ बारीक करून घेतलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण होतं, जास्त गोड नाही आणि जास्त कमी गोड पण नाही होत. अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं. तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. तर 2 ते 3 चमचे तूप घातल्यानंतर त्यामध्ये गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे. पूर्ण पाक बनवायचा नाही आहे, फक्त वितळेपर्यंत सतत हलवायचं आहे गरम कढईमध्ये. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. नॉर्मल गॅसवर गूळ वितळेपर्यंतच आपल्याला सतत तो हलवून घ्यायचा आहे. पूर्ण गूळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर गूळसुद्धा खूप गुणकारी आहे थंडीमध्ये. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करायचा. गूळ वापरल्याने सुद्धा अगदी बघा थंडीमध्ये कसं शरीर उबदार राहतं आपलं, आणि एक एनर्जी येते आपल्या शरीराला. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून गुळाचा वापर करायचा. तर आता यामध्ये सगळे आपण पौष्टिक घटक ॲड केलेले आहे, त्यामुळे खूपच बघा इफेक्टिव्ह आहे. तर आता इथे गूळ वितळला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. तर गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि उलाटणीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आता यामध्ये मी गूळ पूर्ण ॲड केलेला आहे. आपण सगळं आता यामध्ये बघा घटक ॲड केलेले आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी हे जे आपण भोपळ्याचे जे बी आहेत तर ते आपण त्यामध्ये ॲड करायचे. तुम्ही हवं तर थोडेसे बारीक करूनही टाकू शकता. आता यामध्ये बघा मी थोडी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड घातल्याने स्वाद खूप छान येतो आणि चव तर अप्रतिम लागते. आता हे सगळं आपण मिक्स केल्यानंतर उलाटणीने असं गरम आहे त्यामुळे उलाटणीने मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडं थंड नॉर्मल झाल्यावर हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मेथी डिंकाचे लाडू करायचे थंडीमध्ये. अगदी साधी सोपी पद्धत आहे, लॉंग प्रोसेस आहे, परंतु तरी पण मी तुम्हाला अगदी 15 मिनिटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर जोडीला कोणी मदतीला असेल तर पटकन होतात. माझ्यासारखी एकटी असेल तर असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं करावं लागणार आहे. तर आता हे बघा पूर्ण थंड झाल्यानंतर मी आता हाताने मिक्स करून घेते. तर गूळ पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखी चव लागते. कुठेही असं गोडीला कमी जास्त लागत नाही. पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ यामध्ये मी 2 कप घातलं आहे, तर त्यामुळे खूपच चवीला अगदी भन्नाट असे लाडू लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि गूळ जर तुम्ही फोडून वगैरे घातला तर मग कधी कधी काय होतं, गुळाचे गोळे असे तुकडे वगैरे राहतात लाडूमध्ये आणि चवीला असे एकसारखे लागत नाहीत. त्यामुळे गूळ असा वितळूनच घालायचा आहे. गुळाचा पाक बनवायचा नाही, गूळ फक्त वितळवायचा आहे. पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आणि असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचे. एकजीव झाल्यानंतर लाडू बांधायला घ्यायचे. तर आता इथे मी बघा सगळं दोन्ही हाताने असं मिक्स करून घेतलं आहे आणि पूर्ण सगळं जे घटक आपण त्यामध्ये ॲड केलेले आहे ते सगळे मिक्स करून झालेले आहेत. तर तुम्ही बघताय अगदी लाडवाच्या यालासुद्धा कलर खूप छान येतो. आणि गूळ मिक्स केल्यानंतर आपण असं मिक्स करून हातावर तळहातावर असा गोलाकार लाडू बनवून घ्यायचा आहे. तर आता एक एक करून मी असं लाडू बांधून घेते. आता मी एकटी असल्यामुळे थोडा मला वेळ लागणार आहे, परंतु तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर अगदी पटकन हे लाडू तयार होतात. त्यामुळे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही ही प्रोसेस करायची आहे. तर आता बघा गूळ आपण वितळून टाकल्यामुळे पटकन लाडू वळत आहेत. आणि असा तुम्ही कमी जास्त असं छोटं मोठा असा कुठल्याही साईजमध्ये करू शकता. हे बघा, तर मी थोडे मीडियम साईजचेच केलेले आहेत. आणि लहान मुलांना आवर्जून लाडू रोज एक द्या, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. तसेच काही मुलं बघा वीक असतात, दिसायला लुकडी असतात, तर त्यांची तब्येत सुधारते. त्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून हे लाडू बनवा. आणि अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत म्हणजे आपणसुद्धा रोज लाडू एक खायचा आहे.
थंडीमध्ये शरीर उबदार राहतं आणि सकाळच्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवावं रोज नाश्त्यामध्ये. तर तुम्ही एखाद्या वेळेला हा एक लाडू खाल्लात तरी तुमची नाश्ता एवढी तुमची भूक भागेल. त्यामुळे हे लाडू आवर्जून करा. तर आता एक एक करून मी पटपट करून घेते आहे आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपण लाडूमध्ये काय काय मिक्स केलं, प्रमाण किती घेतलं हे तुम्हाला कळलंच असेल. परंतु मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे प्रमाण. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि त्यामध्येही तुम्ही असं कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर पैकी तुम्ही अर्धं असं क्वांटिटीमध्ये तुम्ही सगळे घटक घेतलेत तरी चालेल आणि ह्या प्रमाणामध्ये तुम्ही असं लाडू बनवायचे आहेत. परंतु एकदा केले तर तुम्हाला बघा महिनाभर म्हटलं तरी हे लाडू जातील. अगदी घरातल्यांनी सगळ्यांनी खायचे आहे. तर आता मी एकटी असल्यामुळे बघा पटपट आता लाडू बनवून घेतलेत आणि असे हे लाडू झालेले आहेत. दिसायला चवीला अप्रतिम झालेले आहेत आणि नक्की ट्राय करून बघा कसे झाले. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आशा करते की व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि मी तुम्हाला आता मेथी डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. तर ते नक्की आवर्जून बनवा आणि थंडीमध्ये बघा तुम्ही लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत सगळ्यांनी घरातल्यांनी एक एक लाडू रोज खायचा. तर खूप पौष्टिक आहे. लहान मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. तर आता हे लाडू वगैरे बनवून घेतले आणि मला अक्षरशः बघा आज दुसरा दिवस म्हणजे लाडू बनवण्यासाठी 2 दिवस गेलेले आहेत. तर सगळं घरातलं बघून आणि त्याचबरोबर आता इथे मी संध्याकाळच्या वेळेला चहा ठेवला. म्हटलं आलं घालून वगैरे चहा घ्यावं. चहा घेतला तर सरांनी येताना इथे वाटाणा आणलेला. जवळपास हा 2.5 किलो वाटाणा आता स्वस्त झालेला आहे. 100ला 2.5 किलो. तर मग त्यांनी आणला आणि फ्रेश असा मी लगेच सोलायला बसली. तर जवळपास मला 1-1.5 तास गेला. अख्खा दिवस माझा एवढा कामामध्ये गेलेला आहे बघा. तर असं सतत आपण हालचाल करत राहिलो आणि पौष्टिक आहार घेतला ना तर आपल्या शरीराला एक एनर्जी येते. आपलं शरीर थंडीमध्ये उबदार राहतं आणि वजन कमी करून मेंटेनमध्ये सुद्धा आपण राहू शकतो. त्यामुळे असं रुटीन तुम्ही करायचंच आहे आणि घड्याळाच्या काट्यावर जर असं रुटीन तुम्ही ठेवलं तर प्रत्येक स्त्री, प्रत्येक गृहिणी ही कायम फिट आणि स्मार्ट राहील बघा. आणि माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.